आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील मुखेड फाटा इथं गुरुवारी दुपारी सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या 2 एसटी बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात एका चालकासह 7 प्रवासी जखमी झाले असून जखमींना तातडीनं येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार एकेरी वाहतूक आणि त्याचवेळी सुरू असलेला पाऊस यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। पालघर जिल्ह्यातील अर्नाळा आगाराची बस अर्नाळाहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती, तर दुसरी हिरकणी बस छत्रपती संभाजीनगरहून नाशिकच्या दिशेने येत होती। मुखेड फाट्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली। या धडकेत बसमधील आसने वाकली असून प्रवाशांना जोरदार धक्के बसले। दोन्ही बसमध्ये मिळून सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलंय। अर्नाळा आगाराचा बस चालक जखमी झाला असून दुसऱ्या बसच्या चालकाला मुक्का मार लागलाय। घटनेची माहिती मिळताच येवला आगार प्रमुख प्रवीण हिरे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली। तसेच एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना मदत केली। या अपघातात दोन्ही बसच्या समोरचे भागाचं मोठं नुकसान झालं असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। सध्या जखमींवर उपचार सुरू असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे।